गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दन गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे युंच्या तो मरुदंश जोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेम प्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। सर्व उपस्थितांना वंदन। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक अभिवादन करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आज जो विषय विवेचनासाठी मी घेतलेला आहे तो आहे समर्थ रामदासांच्या सवाया। आपण अनेक वर्ष सज्जनगडावर जर गेलो तर आपल्याला लक्षात येईल, जर आपण तिथे राहिलो तर तिथे संध्याकाळी जी उपासना केली जाते त्या उपासनेमध्ये सवायांचा अंतर्भाव केला जातो किंवा समर्थ पादुकांचा प्रचार प्रसार दौरा जेव्हा असतो तेव्हा जेव्हा उपासना होते। आता आपल्या इथे जवळचं ठिकाण म्हणजे भिकारदास मारुती मंदिर, तिथे समर्थ रामदासांच्या पादुका अनेक वेळेला येतात आणि तिथे संध्याकाळी कायम उपासना केली जाते। त्या उपासनेमध्ये मग करुणाष्टक असेल, रामरक्षा असेल, मारुती स्तोत्र असेल, श्री रामनामावली असेल, ह्याच्याच बरोबरीने समर्थांच्या सवाया सुद्धा म्हटल्या जातात। आता सवाया हा शब्द जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा एक वेगळं काहीतरी मनात येतं की हे काय असावं, सवाया म्हणजे नेमकं काय आहे। तर समर्थ संप्रदायाचं ते एक वैशिष्ट्य आहे असं मला नक्की जाणवतं, कारण आपण बऱ्याच उपासना पद्धती बघत असतो, बऱ्याच ठिकाणी बघत असतो आणि प्रत्येक उपासना पद्धतीचं काहीतरी वैशिष्ट्य असतं। तसं समर्थ रामदासांच्या ह्या उपासना पद्धतीचं एक वैशिष्ट्य मला नोंदवावंसं निश्चित वाटतंय की समर्थ रामदासांच्या सवाया, ह्या सवाया म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आपल्याला दिसून येते। सवाया हा शब्द सवय्या ह्या प्राकृत शब्दापासून आलेला सुद्धा आपल्याला दिसतो। सवय्या म्हणजे काय तर सव्वापट। जेव्हा मी सवायांचं आता पठण करणार आहे तेव्हा लक्षात येईल आपल्याला की काय पद्धतीने म्हणायची असते। पहिला चरण दोनदा म्हटला जातो म्हणून त्याला सवाय्या असं म्हटलं जातं किंवा सवाया असं म्हटलं जातं। आणि मग सपादिका ह्या शब्दाचा अपभ्रंश होऊन सवाया हा शब्द तयार झाला असंही सांगितलं जातं। चार चरणांची ही एक म्हणजे चार चरण असतात सवाईमध्ये, असे मग एकूण 8 चरण 10 चरण जसं काही वर्णन करायचं असेल आपल्याला त्या पद्धतीने ही सवाई म्हटली जाते। खड्या आवाजात म्हटली जाते, जोशपूर्ण म्हटली जाते। आणि पूर्वीच्या काळचा संदर्भ आपल्याला असा सापडतो की पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या दरबारामध्ये भाट किंवा चारण असत आणि ते त्यांच्यासाठी सवाया म्हणत असत। सवाया म्हणजे काय तर त्यांचं गुणवर्णन केलं जात असे। आपल्याला भाट हा शब्द ऐकून निश्चित माहिती आहे सर्वांना की ते भाट काय करत असत तर राजाचं गुणवर्णन, त्याच्या पराक्रमाविषयीचं वर्णन, आपल्या राज्याचं वर्णन हे सगळं ह्या सवायांमध्ये किंवा म्हटलं जात असे। आणि त्याच्यात थोडीशी अहमहमिका पण दिसते आपल्याला की माझं उत्तम होतंय वर्णन तर तुझं उत्तम होतंय हे पण केलं जात असे। आणि मग राजाकडनं काही बिदागी मिळणं म्हणा किंवा एखादा दागिना असेल, वस्तू असेल किंवा पैशांच्या स्वरूपात मोहरांच्या स्वरूपात जे काही मिळत असे ते ह्या मंडळींना मिळत असे। त्यामुळे भाट आणि चारण हे दोघंही ह्यांचा उपयोग करताना आपल्याला दिसतात राजे महाराजांच्या काळामध्ये। हाच प्रकार इथे समर्थांनी आपल्याला इंट्रोड्यूस करून दिला असं म्हणू आजच्या भाषेमध्ये आपण, की आपल्याला पुन्हा एकदा त्याची ओळख करून दिली। आणि समर्थ कशावरती सवाया करत असत तर अर्थातच रामरायावरती सगळ्या त्यांच्या सवाया होत्या। आणि रामरायांचं गुणवर्णन करणाऱ्या ह्या सवाया, मग सगळ्या देवतांचं गुणवर्णन करणाऱ्या सवाया,
त्याच्यानंतर वाराची सवाई म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार असं त्या त्या वारी ज्या ज्या देवतेचा आराध्य आपण म्हणतो, तर ती सवाई सुद्धा त्या त्या वेळेला समर्थ रामदासांनी त्याची रचना केलेली आपल्याला दिसते. आज आपण आपल्याला वेळ मिळाला तर अर्थातच मंगळवार आहे आज, त्यामुळे आपण देवीची सवाई, तुळजा भवानीची सवाई त्याचा विचार सुद्धा निश्चित करूयात. तर त्यामुळे ही जी सवाई होती ती समजून उमजून म्हटली जावी आणि ती जोशपूर्ण म्हटली जावी. कारण राजे महाराजांच्या समोर जर म्हणायचे तर दुसरा पण माझ्या बरोबर स्पर्धेसाठी आहे कोणीतरी, तर माझं कसं उत्तम होईल सादरीकरण, हा प्रयत्न पण त्याच्यामध्ये केला जात असेल. आणि सज्जनगडावरती जेव्हा ह्या सवाया म्हटल्या जातात त्याच्या आधी एक श्लोक म्हटला जातो. त्या श्लोकापासून आपण अर्थातच सुरुवात करणार आहोत. तो श्लोक पुढील प्रमाणे आहे. तुझा भाट मी वर्णितो राम राया, सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया, महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहु जीर्ण झाली देहे बुद्धी कंथा, जय जय रघुवीर समर्थ. सवाई म्हणण्याच्या आधी हा श्लोक म्हटला जातो आणि मग ती सवाई सादर केली जाते. तर आता हा श्लोक आपण तर सुरुवातीला घेतलाय. ह्या श्लोकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचाही आपल्याकडे त्याचाही विचार होणं आपल्याला गरजेचं आहे. तुझा भाट मी वर्णितो रामराया, अर्थातच रामरायांना उद्देशून समर्थांनी ही सवाई म्हटलेली आहे. आणि समर्थ इथे म्हणतात की मी तुझा भाट आहे, तुझं गुणवर्णन करणारा आहे. आणि तुझ्या विषयीचं गुणवर्णन करताना तुझी रामनामावली किंवा ब्रीदावली तुझी जी आहे ती मी गातो आहे. पुढे रामनामावली सुद्धा म्हटली जाते गडावरती. तर तुझे जे अनेक गुण आहेत त्याचं वर्णन मी करतोय. आणि कधी करतोय तर सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया, म्हणजे रामनाम जे आहे आजच्या कलियुगामध्ये आपल्याला तारणार काय आहे तर ते रामनाम आहे. आपल्याला गोंदावलेकर महाराजांनी सुद्धा ते सांगितले की फक्त नाम घ्या मुखामध्ये, दुसरं काहीही करू नका. तर आपल्याकडे म्हटलं जातं ना की राम म्हणू राम, राम साखरेचा खडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा. पहिल्यांदा काय करायचं उठल्यानंतर आपण तर रामाचं नाव घ्यायचं आहे. हे आपल्याला अनेक छोट्या छोट्या ओव्यांमधनं सुद्धा लक्षात येतं. त्यातलाच हा एक प्रकार की राम म्हणू राम, राम साखरेचा खडा, पहाटेच्या पारी मुखामध्ये सोडा. एकदा रामनाम मुखामध्ये यायला लागलं की दुसरे कुठलेही विचार येत नाहीत. आणि समर्थ म्हणून म्हणतात की सतत माझ्या मनामध्ये कुठला विचार आहे तर तुझ्या नावाचा विचार आहे, रामनामाचा विचार आहे. आणि म्हणून मी सतत तुझं गुणवर्णन करत असतो, सतत तुझे गुणगान करत असतो, तुझ्या गुणवैशिष्ट्यांविषयी मी इतरांपर्यंत माहिती पोचवत असतो. आणि आम्हाला काय हवंय, रामरायाकडे मागणं मागितलेलं आहे समर्थांनी. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहु जीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. समर्थ म्हणताय काय झालेलं आहे, कंथा म्हणजे वस्त्र. आमची देहबुद्धी, आत्मबुद्धी आणि देहबुद्धी या दोन संकल्पना आपल्याला निश्चित माहिती आहेत सगळ्यांना. आपण सगळे अर्थातच जिज्ञासू श्रोते आहात सगळेजण. तर आत्मबुद्धी म्हणजे काय तर आपल्यातला आत्माराम शोधणं. मी म्हणजे राम आहे, मी म्हणजे आत्मतत्व आहे, स्वतःला ईश्वर स्वरूपामध्ये पाहणं ही आत्मबुद्धी. देहबुद्धी काय तर मी म्हणजे देह, देहाचं सुख म्हणजे खरं सुख, ही देहबुद्धी जी वरकरणी असते सगळी. आणि सुख कोणाला हवं असतं तर ते देहाला हवं असतं. आत्म्याला नको असतं सुख की मला हे असं लागतं. हे आपण जेव्हा म्हणतो तर मला अशी साडी लागते, मला असा पंखा लागतो, मला एसी लागतो, मला काही बसायला असं लागतं, हे जे सगळं असतं. अर्थात वयोमानानुसार गोष्टी बदलत जातात निश्चितच. पण आपण जे सगळं धरून ठेवतो की मला हे हवंय, मला म्हणजे कोणाला हवंय तर त्या देहाला हवं असतं. आपण जेव्हा म्हणतो की हे माझं आहे किंवा हे घर माझं आहे किंवा हा दागिना माझा आहे, तेव्हा ते दागिना म्हणजे आपण असतो का नसतो, ते घर म्हणजे आपण असतो का तर नसतो. तर ही जी देहबुद्धी आहे ती थोडीशी आपल्याला बाजूला सारायची आणि आत्मबुद्धीकडे आपल्याला वळता आल्या पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की आमची देहबुद्धी कशी झालीये, जुनी जीर्ण जर्जर झालेली आहे, तरीही ती सुटत नाही. मानवी स्वभाव आहे बघा आपला की एखादी साडी असते, एखादा ड्रेस असतो, काही एखादी वस्तू असते, कितीही जुनी झाली तरी आपलं मन त्याच्यामध्ये गुंतून राहतं. असं वाटतं नको असू दे, आठवण आहे, आठवण म्हणून तरी आपण ते ठेवतोच निश्चितच की नाही हे ह्यांची आठवण आहे, त्यांची आठवण आहे. कितीही जीर्ण झालं तरी आपल्याला टाकवत नाही ते. तसं आपली देहबुद्धी पण आहे की ती सुटता सुटत नाही. माझं, मी पण, विषय, वासना
या सगळ्यांसाठी आपला देह हपापलेला असतो की मला हे हवंय, मला ते हवंय, ह्याच्याचकडे आपल्या सगळ्यात जास्त लक्ष असतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात कितीही जुनी झालीये, जीर्ण झालीये, जर्जर झालीये, तरी कळतंय मला की हे सोडायला हवंय, पण तरीही माझ्याकडनं ते सुटत नाही. कळतंय पण वळत नाही असं आपण म्हणतो ना, की समजतं आपल्याला नाही हे खरं आता कमी करायला हवंय मी, पण ते कळून त्याचं आचरण होणं फार अवघड असतं आपल्यासाठी. आणि म्हणून समर्थ इथे छान शब्द वापरतात की बहुजीर्ण झाली देह बुद्धी कंथा कंथा, तू काय दे आम्हाला, तुझ्या अंगीचं वस्त्र दे. म्हणजे काय दे, तर जी आत्मबुद्धी आहे, तुझ्या ठाई असलेली आत्मबुद्धी आहे, ती तू आम्हाला दे. आमच्या आतमध्ये आम्हाला बघायची प्रेरणा आम्हाला तू दे, असं समर्थ म्हणतायत. ज्ञानदेवांनी खूप छान म्हटलंय की देवा तुझी घोंगडी चांगली आम्हास का दिली वांगली. आपल्याकडे 9 द्वार आहेत आपल्या शरीराची, बरोबर आहे. त्या 9 द्वारांमधनं सगळं चलनवलन शरीराचं आपल्या चालू असतं. त्या 9 द्वारांमधनं आपण इतकं सगळं घट्ट पकडून ठेवलेलं आहे की सुटता सुटत नाही. पुढे आता आपण बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध हे ओघाने बघणारच आहोत. आणि मग गो म्हणजे काय, तर इंद्रिय, आणि गो म्हणजे गायी सुद्धा. तर गायी वळवणं काम किती अवघड आहे आपल्याला माहितीये ना. गायी वळवायला जर दिल्या, आपल्याला सांगितलं तर आपल्याला नाही जमणार. ते गुराखी करू जाणं की त्यांना बरोबर टेक्निक माहिती असतं त्याचं की कसं ह्या गायींना बरोबर मार्गाला न्यायचं आहे. कुठे जात असतील तर बरोबर सरळ एका रेषेत आणणं, एका मागोमाग त्यांना जायला सांगणं, ही फार महत्वाचं आहे. तसं आपलं पण आहे. आपली ही जी इंद्रिय आहेत सतत पळत असतात. मला हे हवंय, मला ते हवंय, मला तसं करायचंय, मला असं करायचंय. स्वस्थ आपण बसू शकत नाही. आपण म्हणतो ना की मला ध्यान करायचंय. जेव्हा आपण हल्लीच्या भाषेत मेडिटेशन, जेव्हा आपण ध्यानाला बसतो किती सेकंद आपलं ध्यान लागतं. आपल्या प्रत्येकाने आपापला विचार करायचा की किती सेकंद मी लक्ष केंद्रित करू शकते माझ्या ध्येयावरती. नाही करू शकत आपण. फार फार तर 5-6 सेकंद, फार फार तर की अगदी माझं लक्ष तिथे पूर्ण केंद्रित आहे. कुठेतरी आवाज येतो, कोणीतरी येतं, काहीतरी होतं, नाहीतर आपलं मन आहे शेवटी गावभर फिरवून आणायला आपल्याला. त्यामुळे कुठल्या कुठे आपण आपल्या मनाने जातो आणि ती इंद्रिय काही आपली थाऱ्यावर राहत नाही. जसं गुराख्याला त्या गायींना वळवावं लागतं की चला बाई आपल्या घरी जायचंय, आपल्याला संध्याकाळ झाली आता, बास झालं तुमचं फिरणं, तसं आपल्या इंद्रियांना सुद्धा वळवायला लागतं. कोणाकडे वळवायचं आहे या इंद्रियांना, तर आपल्या आतल्या गोविंदाकडे. म्हणजेच कोण, तो आतमध्ये जो परमात्मा तत्व बसलेला आहे, आत्मबुद्धी ज्याला आपण म्हणतो, त्याच्याकडे वळवायचे. सोपा आहे का हा प्रवास? अजिबातच नाही. कारण आपण सगळेजण सगुणाचे उपासक आहोत. आपल्याला समोर प्रतीक लागतं काहीतरी की मला पूजा करायची आहे, मला समोर प्रतीक हवंय. निर्गुणाची पूजा करा म्हटलं तर शक्य आहे का आपल्याला? शंकराचार्यांनी मानसपूजा सांगितलेली आहे किंवा समर्थांची सुद्धा मानसपूजा उत्तम आहे. फार सुंदर वर्णन समर्थांनी केलेलं आहे मानसपूजेमध्ये. आपल्याला शक्य आहे? नाही शक्य आपल्याला. आपण मनाने विचार करतो की हा चला मी सज्जनगडावर गेलीये, वरती जातानाच मला दुसरंच काहीतरी मनात येतं आणि मी वेगळ्याच बाजूला जाते कुठेतरी. जेव्हा मी मनाने असं म्हणते की नाही मी आता मनाने गडावरती जाणार आहे, मी एक पायरी चढणार आहे गडाची, सुरुवात करते मी आणि कुठेतरी डायव्हर्ट होतं मन माझं. तर ही आत्मबुद्धीकडे वळणं, मी म्हणजे आत्मा आहे हे माहिती आपल्याला. माहिती नाही असं नाही, कारण आपण म्हणतो ना आपल्या प्रत्येकामध्ये ईशतत्व आहे, ईश्वरी तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि त्या ईश्वरी तत्वाला जाणून घ्यायचे, म्हणजे माझ्या आत्मतत्वाला मला जाणून घ्यायचे. त्याच्यासाठी मला काय करायला हवं, त्याच्याशी संवाद साधायला हवा. आपण बोलतो का हो स्वतःशी? कधीच नाही बोलत आपण. आपलं शरीर आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं, पण जाऊ दे नंतर बघू, जाऊ दे नंतर बघू असं होतं. पण कधी आपण स्वतःशी बोलत नाही, स्वतःशी विचार करत नाही. असं म्हणतात की माणसाने बिझी नक्की असावं, पण इतकंही बिझी नसावं की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही. हे कधी होतं? 65, 70, 60, 65 नंतर. आता मला जरा वेळ मिळालाय, आता मी जरा माझ्याकडे लक्ष देणार आहे. तेव्हा आपल्याला असं होतं की नाही आता जरा आपल्याकडे पाहायला पाहिजे. पण तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. समर्थ इथे म्हणतात की बहुजीर्ण झाली. आपल्याकडे असं म्हटलं जातं ना की अध्यात्म कधी करायचं? 75व्या वर्षी दासबोध तेव्हा हातात घ्यायचा, ज्ञानेश्वरी तेव्हा हातात घ्यायची. तोपर्यंत आपला चाललाय प्रपंच चालू आहे ना, प्रपंच करावा नेट का हे आपण अगदी तंतोतंत पाळत असतो. मग घ्यावा परमार्थ विवेका हे नाही पाळत आपण. पण प्रपंचात इतके गुरफटून जातो आपण की ते हातात घ्यायलाच वेळ मिळत नाही आपल्याला. आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा लक्षात येतं अरे फार उशीर झाला.
आता काही उपयोग नाहीये हे सगळं करून मला, कारण मला जे प्रश्न पडले होते त्या प्रश्नांची उत्तर तर ह्याच्यात आहेत, पण आता ती प्रश्न पण राहिले नाही आणि त्या उत्तरांची गरजही राहिली नाहीये मला, कारण मी खूप पुढे आलेली आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये. आणि मग तो जो एकाकीपणा येतो, रिकामपण जे येतं आपल्याला सर्वांनाच, त्याच्यातनं बाहेर पडायला हे सगळं उपयोगी पडतं आपल्याला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इतकं जुनं झालंय तरी ते माझं सुटत नाहीये, इंद्रियांचं हपापलेपण माझं कमी होत नाही. कुठेतरी मला वाटलं पाहिजे थांबायला पाहिजे मी आता, की मला हे नको. मिळालं तर मी आनंदाने खाईन, मी आनंदाने ती साडी नेसेन, मी आनंदाने ते कपडे घालीन, पण मला असं नाही वाटतं कामासारखं हा रंग माझ्याकडे नाही, ही पैठणी मला हवी आहे, ह्यांच्यासारखं माझ्याकडे हे नाही, हे मला हवंय. हे हवे पण आपलं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणारच नाही. आणि म्हणून समर्थ रामदास इथे रामरायाला सांगतायत, महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहबुद्धी कंथा. माझी देहबुद्धी तर संपत नाहीये आणि तुझ्याकडनं मला आत्मबुद्धी हवी आहे, त्याच्यासाठी मी तुझं स्तुतिगान करतो आहे. आणि हे करण्यासाठी काय करायचंय आपल्याला, तर आतमध्ये दृष्टी वळवायची आहे आपली. बाहेरनं आपण ज्ञान खूप मिळवत असतो, आता युट्यूबच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी ऐकत असतो, पण किती आपण त्याचा खोलवर विचार करतो. ऐकल्यानंतर अनेक माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत, पण ते ऐकणं आणि त्याचा माझ्या जीवनामध्ये मी काय उपयोग करू शकते, सांगणारे खूप आहेत आपल्याकडे, उत्तम सांगणारे आहेत, पण मला काय त्याच्यातलं ऍप्लिकेबल काय आहे माझ्या आयुष्यामध्ये, मला काय करता येणार आहे, हा विचार करणं गरजेचं आहे. आणि ही अगदी सुरुवात असते आपल्याला की देहबुद्धी माझी थोडी सुटली पाहिजे आणि मला आत्मबुद्धीकडे वळता आलं पाहिजे. म्हणजे मग आपण आध्यात्मिक व्हायला पाहिजे असं काही नाहीये, की जे घरात चाललेलं आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कमी करणं, ही पण एक देहबुद्धी सोडण्याची पहिली खूण आहे. की चाललंय ना, चालू दे सगळ्यांचं, छान आनंदाने करा, घरामध्ये कार्य आहे, खरेदी चालू आहे, सगळा आनंद आहे, मी सहभागी होईल, निश्चित होईल. तिथे मला नाही वाटतं का मग यांनी मला साडी नाही घेतली, हे नको वाटायला. घेतात, घेणारे घेतात, करणारे कौतुक करतात, ज्येष्ठ म्हणून आपल्याला कौतुकाने देतात, पण हे वाटता कामा नये, कारण सगळं इथेच ठेवायचंय आपल्याला. आपल्याला काहीही बरोबर घेऊन जायचं नाहीये. आपल्याला काय नेता येईल तर आपले सद्गुण आहेत, जे आपल्या बरोबर पण असणार आहेत आणि जे आपल्या नंतरही असणार आहेत. लोकांच्या स्मरणात आपण कसे राहणार आहोत, तर आपल्या सद्गुणांमुळे राहणार आहोत. आणि आपल्या बरोबरही काय येतील, आपले सद्गुण येतील. म्हणून प्रार्थना करताना पितरांसाठीची जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये म्हटलंय की तुम्ही ज्या सद्गुणांसह पितृलोकी गेलेले आहात ते सद्गुण तुम्ही वृद्धिंगत कराल, आणि आमच्याकडे जे सद्गुण आहेत ते सद्गुण आम्ही वृद्धिंगत करू. मग आपल्याला देहबुद्धी जर सोडायचे, आत्मबुद्धी जर अंगी बाणवायची आहे, तर आपल्याला काय करायला हवंय, तर सद्गुणांना अंगी बाणवायला हवंय. उत्तम गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात आणि हे समर्थ इथे सांगतात. आणि ह्या सगळ्यांकडे कसं विशाल दृष्टीने पाहायचं हा एक विचार समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला देतात. आता अर्थातच आपण पहिल्या सवाईकडे वळणार आहोत. हा सुरुवातीचा जो श्लोक होता त्याचं विवेचन आपण आता पाहिलं. पहिली जी सवाई आहे समर्थांची, अर्थातच गणेशाला वंदन केलेली सवाई आहे. आपल्याकडे सगळ्या कार्यांचा प्रारंभ गणेशाला वंदन करून केला जातो. विघ्नकर्ता गणेश ते विघ्नहर्ता गणेश असा गणेशाचा प्रवास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही सवाई आत्ता म्हणून दाखवणार आहे मी. फक्त सवाई संपल्यानंतर उभं राहून अर्थातच सवाई म्हटली जाते, पण आता ऐकू कितपत येईल मला माहिती नाही, त्यामुळे मी आता बसून म्हणणार आहे इथे. आणि सवाई संपल्यावर जमिनीला हात टेकून म्हणावा जय जय राम असं म्हटलं जातं सवाई संपल्यानंतर. तर जय आणि विजय हे दोन शब्द आपल्याला माहिती आहेत. विजयामध्ये काय असतं, स्पर्धा असते, द्वंद्व असतं, द्वैत असतं, अहंकार असतो. मी विजयी झाले म्हणजे काय, मी कोणाला तरी पराभूत केलेलं आहे, मी जय प्राप्त केलाय म्हणजे काय झालंय, ईश्वर आणि भक्ताची एकरूपता इथे दिसून येते. आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणावा जय जय राम. हे समर्थांनी सवाईच्या शेवटी म्हटलेलं आहे. पहिली सवाई आपण पाहूयात जी गणपतीला उद्देशून समर्थांनी केलेली आहे. समर्थ म्हणतात, वंदिला गजवदन, वंदिला गजवदन, सुख सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्याचे अंतरधरा. राम राम राम, राम राम राम, जनसज्जन विश्राम,
साधकांचे निजधाम हित आपुले करा. अखंडित निजध्यास, अखंडित निजध्यास, धरा अंतरी अभ्यास, बोले भागवत व्यास, हरिभजने करा. धीर उदार सुंदर, धीर उदार सुंदर, कीर्ती जाणतसे हर, सोडविले सुरवर, वरदायक खरा म्हणावा जय जय राम. पहिली जी सवाई आहे त्याच्यामध्ये समर्थांनी गणपतीला वंदन केलेलं आहे. समर्थ म्हणताय तिथे वंदिला गजवदन. गजवदन, गजमुख जो आहे, गजानन जो आहे, त्या गणेशाला मी सुरुवातीला वंदन करतो आहे. आता मी सुरुवात करताना जो गणेश शारदा चैव हा श्लोक म्हटला किंवा समर्थांनी गणेश स्तवन सुद्धा केलेलं आहे दासबोधामध्ये. तर सुरुवातीला गणेशाला वंदन केलंय. आपल्याला गजमुखाची कथा सगळ्यांना माहिती आहे अर्थातच, पार्वती आणि बाल गजाननाची कथा. त्याच्यापेक्षा एक वेगळी कथा आज मी मुद्दामून सांगणार आहे इथे. ब्रह्मवैवर्त पुराणामधली ही कथा आहे की गजाननाला गजमुख कसं प्राप्त झालं. एक कथा तर आपल्याला माहितीच आहे, अनेक कथा या संदर्भात सांगितल्या जातात. बालगणेशांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा गणेशाला बघायला सगळ्या देवदेवता तिथे उपस्थित झाल्या होत्या, बोलवण्यात आलं होतं. आपल्याकडे तर आपण जसे तसे आपले देव ना, त्यामुळे आपल्या घरी लहान बाळ जन्माला आलं की मग नामकरण संस्कार आपण करतो किंवा बाळाला बघायला अनेक जण येतात, आशीर्वाद द्यायला येतात. तसाच प्रकार बालगणेशाला बघायला सगळे देवदेवता उपस्थित झाले. सगळ्या देवदेवतांनी त्याला पाहिलं, त्याचं भरभरून कौतुक केलं, त्याला आशीर्वाद दिले. एक देवता मात्र होती शनिदेव, त्यांनी बाल गजाननाकडे पाहिलंही नव्हतं. आणि माता पार्वतीला हे लक्षात आलं. शेवटी आई येते, आपल्याला आपलं लक्ष असतं बघा सगळ्यांकडे की कोण काय करतंय, माझ्या बाळाकडे कोण बघतंय. आपल्याला नजर पण कळते की कोण कसं बघत होतं. बहुतेक दृष्ट लागणारे वाटतं हिला, असं आपण पटकन म्हणतो की संध्याकाळी दृष्ट काढूयात आपण. तर ती आईची नजर तिने बरोबर टिपलं की शनी महाराजांनी, शनिदेवानी काही बालगजाननाकडे पाहिलेलं नाही. आणि ती गेली त्यांच्या समोर आणि म्हणाली, का हो तुम्ही माझ्या बाळाकडे नाही पाहिलं, त्याला आशीर्वाद नाही दिले तुम्ही माझ्या बाळाला. तर शनी महाराजांना शाप मिळालेला होता शनिदेवांना त्यांच्या पत्नीकडनं, आणि म्हणून ते बालगजाननाकडे बघत नव्हते. पण आता शेवटी आई सांगतीये, आई म्हणतीये म्हणून त्यांनी त्यांची दृष्टी फक्त गजाननाकडे वळवली. आणि त्या दृष्टीमुळे बाल गजाननाचं शिर हे धडा वेगळं झालं तत्क्षणी. त्यामुळे ते इतक्या वेळ पाहत नव्हते, पण ते शिर त्यांचं धडा वेगळं झालेलं तिने पाहिलं. आणि मग नंतर त्याला गजमुख हे लावलं गेलं. अशी एक कथा सांगितली जाते की गजाननाला गजमुख हे कसं प्राप्त झालं. मग गजमुखच का गजाननासाठी, तर हत्ती जो आहे तर शौर्याचं, औदार्याचं, बुद्धीचं प्रतीक आहे. हत्ती हा प्राणी खूप चौकस आणि चौफेर असा प्राणी, सूक्ष्मातला सूक्ष्म विचार करू शकणारा असा प्राणी. आणि त्याचं मुख जे आहे ते गजाननाला लावण्यात आलं, त्यामुळे तो गजवदन झाला. म्हणून समर्थ म्हणतात वंदिला गजवदन, सुख सुखाचे सदन. हा कसा आहे सुखाचं सदन. सदन म्हणजे आलय किंवा घर, ह्या अर्थाने सुद्धा वापरलं जातं. तर हा सुख देणारा आहे. आता गणपती उत्सव सुरू होणार आहे थोड्याच दिवसामध्ये. गजाननाच्या अनेक मूर्ती आपण बाहेर बघतो आहोत. अतिशय लोभसवाण्या आणि प्रसन्न मूर्ती आपल्याला दिसतात, पाहूनही खूप छान वाटतं आपल्याला ते रूप सगळं त्यांचं. आणि हातात काय घेतलाय तर मोदक आहे. हा मोदक कशासाठी आहे, तो आनंद देणारा आहे, आशीर्वाद देणारा आहे. मुद हा मूळ धातू, मुदमोद म्हणजे काय तर आनंद. जो स्वतःचा आनंद स्वरूप आहे तो इतरांना आनंद देणारा आहे. या देवतांकडनं आपण काय शिकायला हवंय, तर गजाननाकडनंही आपण शिकायचं की मी पण आनंद स्वरूप होईल का. बरोबर आहे, आपल्यामधनं आपण कसे आनंद स्वरूप होणार आहोत. वरती आपण बघितलं, आत्मबुद्धी आपली जागृत करायचा प्रयत्न आपण केला, त्याकडे वळायचा प्रयत्न केला, आपण आनंद स्वरूप होणार आहोत. कोणी काही बोललं, कोणी कौतुक नाही केलं, कोणी काहीतरी वाईट बोललं आपल्याविषयी, सोडून द्यायचं. कौतुक केलं तरी छान, वाईट बोललं तरी छान, कारण माझ्या देहापर्यंत आलंय ते, मी आत्म्यापर्यंत जाऊच देणार नाहीये ते. गौतम बुद्धांची खूप छान कथा आहे. गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य एकदा जात होते आणि काहीतरी थोडस एका माणसाला धक्का लागला किंवा काहीतरी असं झालं आणि तो माणूस वाटेल तसं बुद्धांना बोलला. आणि त्याच्यानंतर त्यांचा शिष्य जो होता त्यांच्या बरोबर आनंद नावाचा, तो म्हणाला, अहो तुम्ही सांगितलं का नाही त्याला की चुकून असं झालंय माझ्याकडनं, तुम्ही काय ऐकून घेतलं सगळं, वाटेल तसं बोलून गेला तुम्हाला तो. गौतम बुद्ध म्हणाले, तो माझ्या देहाला बोललो, मला थोडी बोललो, मला नाही बोललाय तो, त्यामुळे मी त्याच्या शिव्या घेतल्याच नाहीये.
तो जे काही बोललाय ते मी स्वीकारलेलंच नाहीये, सोडून दिलंय मी, ते बाहेरच्या बाहेरच सोडून दिलंय. ही आहे आपली आत्मबुद्धी जागृत ठेवणं. आपल्याला काय वाटतं की मला असं म्हणालं, बरोबर आहे, कौतुक केलं तरी आपल्याला वाटतं का माझं कौतुक केलं म्हणजे काहीतरी वेगळं आहे माझ्यामध्ये, किंवा कोणीतरी आपल्याला बोललं की आपल्याला वाटतं मला असं का म्हणाले असतील ते, मी का त्यांचं वाईट केलंय, मला का असं बोलले. आपल्याला ऐकून घ्यावं लागतं बऱ्याच वेळेला. तर म्हणून समर्थ सांगतात की ह्या आत्मबुद्धीकडे वळायचंय आणि हाच असा सुखाचं सदन आहे. आनंदी राहणं, जे आहे त्याच्यात समाधानी राहणं. म्हणून प्रयत्नच करायचे नाहीयेत का पुढे जायला आपण आयुष्यामध्ये, निश्चित करायचे. ठेविले आनंद पैसेची राहावे, हे असं अप्लाय नाही करायचंय आपल्याला, नॅरेटिव्ह मोड मध्ये नाही अप्लाय करायचंय. तर मी आहे त्याच्यात आनंदी आहे, पण मला पुढे पण जायचंय. पुढे जाताना माझं मागचं सुटत नाहीये ना काही. सगळं सोडून मी जर माझं करिअर, माझं लक्ष, माझं ध्येय मला पूर्ण करायचंय म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या सोडून जर पुढे जात राहिले, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही एकदा जबाबदाऱ्या स्वीकारल्यात ना, त्या जबाबदाऱ्या पूर्ण पण करता आल्या पाहिजेत आपल्याला. आणि म्हणून मग सुखाचे सदन, इतरांना आनंद कसा देणार आहोत आपण, काहीतरी वस्तू देऊन, पैसे देऊन असा आनंद नकोय आपल्याला. तर आपल्या भेटण्यानी, आपल्या बोलण्यानी, आपल्या फोनवरच्या बोलण्यानी सुद्धा इतरांना समाधान वाटलं पाहिजे. लोक म्हणतात बघा आपल्याला की छान वाटलं तुमच्याशी बोलून, छान वाटलं तुम्हाला भेटून. काय दिलेलं असतं आपण, काहीही दिलेलं नसतं त्यांना, पण तो जो काही आनंद दिलेला असतो ना आपल्या असण्याने, मग आपलं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे की मी आजच्या भाषेत प्रेझेंटेबल, म्हणजे पार्लरमध्ये जाऊन मला काहीही करायची गरज नाहीये, पण मी समोरच्यांना भेटतीये तर मी छान असलं पाहिजे. जे माझे कपडे आहेत ते उत्तम असले पाहिजे, ते चांगले स्वच्छ असले पाहिजे. हा विचार महत्वाचा आहे. किंवा मी जे काही करते, मी माझा अभ्यास जो करतेय, माझी साधना करते, उपासना करते, त्याचं तेज काहीतरी दिसलं पाहिजे. किंवा मी ज्या क्षेत्रात काम करते, प्रत्येकाची क्षेत्र वेगवेगळी असतात आणि आपण जे जे काम करतो ते यज्ञ स्वरूप आहे. आपण जे जे करतो आहोत, आपलं प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असलं कामाचं, तरी स्वयंपाक करणं सुद्धा यज्ञ आहे ना आपल्याला. उत्तम गृहिणी जी असते, उत्तम गृहिणी जी असते किंवा उत्तम पाककुशल असणारी स्त्री असते, तिचं एक वेगळे पण असतं. त्यामुळे प्रत्येकाचं वेगळे पण निश्चित असतं. तर सुखाचे सदन असं म्हणत असताना या देवतेकडनं काय शिकायचंय आपल्याला, तर आनंद स्वरूप मी कसं असणार आहे हा विचार आपण करायचा. कारण तुम्ही आता बाहेर पडलात की इथे बघा मूर्ती असतील तर तुम्हाला जाताना किती आनंद होणार आहे. फक्त गणपती बाप्पाकडे पहा जाता जाता, किती छान वाटतं आपल्याला, मनाला प्रसन्न वाटतं. कशासाठी वाटतं हे, ते रूपच किती लोभास्वण आणि छान आहे. आणि त्या डोळ्यांमध्ये तेज असतं, कारण डोळ्यांमध्ये सगळी किमया असते गणपतीच्या. तर ते जे आहे ते माझ्यामध्ये कसं येईल, कारण डोळे हे आपले प्रतिबिंब आहेत, आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे. ते माझ्यामध्ये कसं येईल. मोदक तो आपल्याला देतो. एक तर प्रसाद म्हणून आपण म्हणतो की प्रसाद म्हणून मोदक आपण ग्रहण करतो. दुसरा भाग की आपण जी साधना करतो आहोत, आपण जी उपासना किंवा आपलं जे काम आहे ते उत्तम प्रकारे करण्याची प्रेरणा तो देतो आपल्याला, आणि त्याचा प्रसाद म्हणून मोदक. आपण 21 मोदक करतो, बरोबर आहे, गणपतीच्या नैवेद्यासाठी. कोण खातं मोदक? आपणच खातो की नाही. बाप्पाला नैवेद्य दाखवतो पण खातो आपणच. तर तुम्ही जी साधना केली, कारण मोदक करणं हे सुद्धा सोपं काम नाहीये, खूप अवघड काम आहे. तळणीचे असू दे, उकडीचे असू दे, मोदक करणं ही एक कला आहे, पाककला आहे ती. आणि ते उत्तम केलंय तुम्ही, ती तुमची साधना आहे, ती तुमची उपासना आहे. आणि त्याचा प्रसाद तुम्हाला मी देतो आहे, म्हणून तो बाप्पा हातात मोदक धरून आहे. आणि मग तो आनंद, ते सुख आपल्याला तो देतो. म्हणून समर्थ म्हणतात सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्याचे अंतर धरा. जेणे जाळीला मदन, कोणी जाळलंय मदनाला? भगवान शंकरांनी. शिवांनी मदनाला भस्मसात केलेलं आहे. आपल्याला कथा ती निश्चितच माहिती आहे सर्वांना. शिवपार्वतीच्या विवाहासाठी शिवांना तयार करण्याचं काम हे मदनावरती सोपवण्यात आलेलं होतं. त्यांची तपश्चर्या भंग करावी त्यांनी, आणि पार्वती देवींशी त्यांनी विवाह करावा, ह्याच्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग चालू होते. नाना प्रकारच्या क्लुप्त्या लढवल्या जात होत्या की शिव कसे तयार होतील आणि त्यांची तपश्चर्या कशी भंग केली जाईल, किंवा त्या साधनेतनं ते बाहेर कसे येतील, कारण तो विवाह होणं गरजेचं होतं. आणि म्हणून ते तयार करण्यासाठी कामदेवावरती ते काम सोपवण्यात आलं. आणि मग कामदेव आपल्या कामाला लागले, आणि मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिवांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. आणि असाच प्रयत्न करत असताना शिवांच्या ते लक्षात आलं की कोणीतरी माझी तपश्चर्या भंग करतो आहे. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिसरा डोळा उघडला, तिसरा नेत्र त्यांचा उघडला,
आणि त्या मदनाला क्षणात भस्मसात केलेलं आहे शिवांनी. आणि म्हणून म्हटलंय जेणे जाळीला मदन त्याचे अंतर धरा. म्हणजे कोण? आधी तर गणपतीला वंदन केलेलं आहे, मग असेच निश्चल असणारे जे शिव आहेत त्या शिवांना वंदन केलेलं आहे समर्थांनी इथे. त्याचे अंतर धरा असं म्हटलंय. म्हणजे काय? तर त्यांचं अंतःकरण जाणून घ्या, त्यांच्या अंतरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आता शिव म्हणजे कोण आहे? कल्याणकारी आहे, जे सगळ्यांचं कल्याण करणारे असे आहेत. आपण कसे होणार आहोत? आपणही तोच विचार करायचा आहे. मी खूप मदत नाही करू शकले कोणाला तरी चालेल, पण माझ्याकडनं कोणाला त्रास तर होणार नाही हा विचार तर निश्चित करू शकतो आपण. काही मोठे संत नेते मंडळी नाही की सगळ्यांचं कल्याण आपण करायचा ठेका घेतलेला आहे असं नाही, पण मी जेव्हा इतरांशी वागते तर माझ्या वागण्यातनं त्रास होणार नाही कोणाला, माझ्या बोलण्यातनं त्रास होणार नाही, आणि माझ्याकडनं कोणाला मदत झाली तर मी निश्चित करेन. हा भाग आहे कल्याणाचा. ईश्वर आपलं कल्याण करो असं म्हणतो, तर आपल्याला मनासारख्या गोष्टी घडायला हव्या असतात. तोच भाग आहे की जेणे जाळीला मदन त्याचे अंतर धरा, त्याचं अंतःकरण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. पुन्हा काय? तुम्ही तुमच्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. राम 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 जन सज्जन विश्राम, साधकांचे निजधाम हित आपुले करा. रामनामाचं महत्व अनन्यसाधारण आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की उठता बसता जेवता सगळं करत असताना तुम्ही रामनाम घ्या किंवा ईश्वर नाम घ्या. आपलं कुठलंही आराध्य दैवत असेल, ओम नमः शिवाय असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, जे काही असेल, पण तुम्ही मुखामध्ये रामनाम असू द्या किंवा देवाचं नाव असू द्या असं सांगितलंय. कारण शेवटचं आपलं काय रिचिंग स्टेशन जे आहे, जिथे पोहोचायचंय ते स्टेशन आहे. कारण आपल्याला काय म्हणतात सगळेजण, शेवटचा क्षण सांभाळायचा. त्या क्षणी देवाचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. ते कधी येईल? जर मी सातत्याने माझ्या मुखामध्ये देवाचं नाव असेल तर. त्यातही छानशी कथा सांगितली जाते. एक गृहस्थ अगदी जीर्ण जर्जर अवस्थेत आणि अगदी कधीही जाऊ शकतात अशा अवस्थेत होते. सगळा परिवार आजूबाजूला त्यांच्या भोवती गोळा झालेला होता आणि तिकडे कोपऱ्यात काहीतरी बघत होते आणि वाके 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 असं काहीतरी म्हणत होते. लोकांना वाटायला लागलं की वासुदेव केशव असं देवाचं नाव घेतायत म्हणजे ते, तर मग काहीतरी तोंडात थोडंसं पाणी देऊयात आपण, असं काहीतरी करूयात असा विचार सगळ्यांच्या मनात झाला. आणि पाणी दिले त्यांच्या मुखामध्ये, थोडंसं थेंब पाणी घातलं सगळ्यांनी की त्यांना तो शब्द तरी उच्चारता आला पाहिजे. त्यांना लोकांना कळेल की ह्यांना काय म्हणायचं आहे. मग त्यांनी आता हात केला तिकडे की अहो वासरू केरसुणी खाताय हे त्यांना सांगायचं होतं शेवटच्या क्षणाला. म्हणजे ह्या कथेतनं आपल्याला काय शिकायचंय की इतकं आपल्याला गुंतून राहायचं नाहीये, म्हणून आपल्याला आत्मबुद्धीकडे वळायचंय. देवाचं नाव कधी येईल? जर मी म्हटलं तर येईल ना. मी कधीच देवाचं नाव मुखाने घेतलं नाही तर माझ्या मुखी देवाचं नाव कसं येणार आहे? त्यामुळे म्हणून सांगितलं की जेव्हा आपण काय स्वयंपाक करत असो किंवा काय करत असो, कुठलंही काम असेल तर, आणि त्याची सवय करायला लागते आपल्याला. जेव्हा आपण कॉन्शियसली म्हणायला लागतो तेव्हा ते आपल्याला निश्चित मुखी नाम येतं. मुखी राम त्या काम बाधू शकेल असं म्हटलेलं आहे ना, की रामनाम जर मुखामध्ये असेल तर कुठल्याही इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होणारच नाही. आणि म्हणून ते निश्चित तो प्रयत्न आपण करावा असं म्हटलंय. आणि सगळ्यांचं विश्रांती स्थान काय आहे? रामनाम आहे किंवा रामाचं स्थान जे आहे ते सगळ्यांचं विश्रांती स्थान आहे. आणि ते करून तुम्ही काय करा? हित आपुले करा. हित करून घ्या म्हणजे काय करून घ्या? स्वतःचं आत्महित साधून घ्या. आपल्याला किती सोपं केलंय बघा संतांनी, सगळं समोर ताट वाढून ठेवलेलं आहे. हे असं असं आहे, हे असं असं आहे. पुरणपोळी कशाबरोबर खायची? तुपाबरोबर खाऊ शकता, दुधाबरोबर खाऊ शकता. ऑप्शन्स दिलेत आपल्याला भरपूर की असं असं तुम्हाला खायचंय हे, तरी पण हातात घेऊन खाणं आपल्याला काही जमत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत इथे की साधकांचे निजधाम हित आपुले करा. अहो दिलंय तुम्हाला हे सगळं, दासबोध आहे, भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांची गाथा आहे, भागवत आहे. काहीतरी वाचा आणि काहीतरी समजून घ्या. हे सगळं पक्वान्न आहे आपल्यासाठी. परमार्थातल्या ह्या पक्वानांच्या गोष्टी आहेत, एकापेक्षा एक गोष्टी आहेत. त्यातलं काहीतरी निवडा आणि खायला सुरुवात तर करा ना तुम्ही. खायचंच नाही पण आपल्याला ते बघायचं पण नाहीये त्याच्याकडे. आणि म्हणून समर्थ सांगतात आपलं हित साधून घ्या. आपलं आत्महित साधण्याचा प्रयत्न तुम्ही याच्यातनं नक्की करा असं म्हणतात. आपण कसे आहोत? साधकांचे निजधाम असं म्हटलंय इथे. तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला जर पुढे जायचंय, सिद्धापर्यंत जायचंय किंवा मोक्ष अवस्थेपर्यंत पोहोचायचंय
तो प्रवास कसा करायचा तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. आता बद्ध कसा आहे तर संसारात लिडबिडलेला, म्हणजे आपण सगळेजण हे करायचंय ते करायचंय, असं हवंय तसं हवंय, हे सगळं आपण जे गुरफटून गेलो ना की मला असं करायचंय, हे घ्यायचंय, मला तिकडे जायचंय, मला हे सगळं आपण ज्या संसार पाशामधनं सुटण्याची इच्छा आहे, नाही असं नाही, काही पर्सेंट मध्ये इच्छा निश्चित आहे की नको सोडून देऊयात सगळं, करूया. दुसरं मन लगेच काय, मन संकल्प आणि विकल्प करणार. एक मन सांगतं नाही सगळं सोडायचंय आता, काहीही नकोय मला. स्मशान वैराग्य आपण म्हणतो ना, तिथे गेलं की किंवा असं काही पाहिलं की वाटतं नको नको काही नको, आता मला काहीतरी वेगळं करायला हवंय, मला काहीतरी स्वतःला चांगलं गुंतवून घ्यायला हवंय. दुसऱ्या क्षणाला कोणाचा तरी फोन येतो, कोणतरी येतं, काय कोणीतरी काहीतरी घेतलेलं दाखवतं, छान आहे नाही हे आपण पण घ्यायला पाहिजे, लगेच मन तिकडे गेलं आपण. तर असं जे पाशामधनं गुरफटलेलं आहे आपलं मन, सुटण्याचा प्रयत्न करतो, नाही करत असं नाही आपण, पण पूर्ण प्रयत्न होत नाही. पुरेसे आणि अचूक प्रयत्न असं समर्थ जे म्हणतात ना, ते पूर्ण प्रयत्न होत नाही आणि मग आपण त्याच्यात गुरफटत जातो, गुरफटून राहतो. तसे आपण बद्ध आहोत. आणि मग मुमुक्षु काय तर संसार बाजूला सारून ईश्वर भावाकडे वळणारा. नाही नाही मला हे नाहीच करायचंय, मला इकडे जायचंय, मला मुंबईला जायचंय तर मला हाच रस्ता एक्सप्रेसवेच मला पकडायचंय, मला दुसऱ्या रोडनी जाऊन चालणार नाहीये, इथपर्यंत त्याची मला गाडी येते की नाही मला ह्या रस्त्याने जायचंय. मग तो मुमुक्षुत्वाकडे एक पाऊल पुढे जातो, एक पायरी त्याची चढतो. त्याच्यानंतर साधक कोण आहे, मग माझं टार्गेट काय आहे, माझं गोल काय आहे, तर माझ्या दैवताला मी प्राधान्य देणार आहे. नाही मला मी सज्जनगडावर जाणार आहे, मी गोंदवल्याला जाणार आहे, किंवा मी स्वामी समर्थांच्या इथे जाणार आहे. प्रत्येकाचं जे जे काही श्रद्धास्थान असेल, मी तुळजाभवानीला जाणार आहे, हे जे असेल, मग तो झाला साधकाचा प्रवास, की मी हळूहळू त्या टप्प्यावरती जाणार आहे. त्याच्यानंतर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. मग मला कळलं नाही हेच माझं डेस्टिनेशन आहे आणि हेच मला करायचं आहे, आणि तिथून ती पायरी चढलो आपण की माझं डेस्टिनेशन आता हे आहे, इथून मी पुढे जाणार आहे. मग त्याच्या अनुषंगाने आपण काही साधना उपासना जेव्हा करतो तेव्हा आपण सिद्ध व्हायला लागतो, तयारी आपली सुरू होते. हा प्रवास आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात साधकांचे निजधाम. आपलं निजधाम कुठलं आहे हे निश्चित करावं आणि त्या प्रवासाला आपण हळूहळू जायला सुरुवात करायला पाहिजे. अखंडित निजध्यास धरा अंतरी अभ्यास, बोले भागवत व्यास हरी भजने करा. आपल्याला काय करायचंय, अखंडित निजध्यास, एक त्याचा फक्त परमात्म्याचा ध्यास निश्चित असला पाहिजे. किंवा आपल्याला जे आपण काही करतो, एखादी गोष्ट करायची तर आपल्या मनात ध्यास असतो ना, कोणाला बोलवलंय, एखादा मेनू काही ठरवलाय घरी करायचा, नाही नाही ह्याची मला सगळी तयारी करायला पाहिजे, आता मिसळ करायची तर मला सगळी तयारी करायला हवी मिसळीची, मग हे जे डोक्यात असतं ना, हा निजध्यास झाला. तसा निजध्यास मला परमार्थाचा कधी लागेल, मला माझ्या आत्मतत्वाला शोधण्याचा निजध्यास कधी लागेल, मी माझं मी मला कधी शोधणार आहे, हा प्रश्न स्वतःला विचारणं फार महत्वाचं आहे. आणि मग हा निजध्यास मला जेव्हा लागेल तेव्हा, म्हणून धरा अंतरी अभ्यास. अभ्यास म्हणजे काय, निरंतर चालत राहणारी कृती, अखंड केला पाहिजे अभ्यास. आपल्याला येत नाही असं नाही, आपल्याला गोष्टी येतात तरी पण नवीन नवीन गोष्टी कळत जातात ना आपल्याला. आपण शाळा कॉलेज शिक्षण संपवलंय सगळ्यांनी, तरी पण आपण नवीन गोष्टी शिकतोय की नाही, काहीतरी नवीन पाहतो, अरे हा हे मला करून बघायला पाहिजे. आणि हा तर गुरु आपल्याकडे आहेच आहे, मोबाईल, सतत नवीन काहीतरी फीचर्स येत असतात, सतत नवीन शिकत राहतो आपण. आजूबाजूला शिकवणारे असतात, नातवंड असतात, मुलं असतात, हे सगळं आपल्याला शिकवतात, नाही हे असं असं करायचं आहे. धरा अखंडित निजध्यास, धरा अंतरी अभ्यास, बोले भागवत व्यास हरिभजने करा. भागवतामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे. काय सांगतायत ते आपल्याला भागवतामध्ये, हा निजध्यास धरावा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय आहे. ध्रुवाची गोष्ट आहे, प्रल्हादाची गोष्ट आहे, सूर्यवंशाचं वर्णन आहे, चंद्रवंशाचं वर्णन आहे, गोपिकांचं वर्णन आहे. त्याच्यानंतर व्यासांनी जे रचलेलं आहे, व्यासांनी रचना कशी केली आहे भागवताची, तर मला उदास वाटतंय. नारद मुनींना म्हणाले की मला उदास वाटते, मला करमत नाही, काहीतरी राहिलंय असं मला वाटतंय. आणि त्याच्यातनं प्रेरणा नारद मुनींनी दिली आणि व्यासांनी भागवताची रचना केलेली आपल्याला दिसून येते. आणि भक्ती रसाची उत्तम गाथा गाणारं असं हे भागवत आहे. आणि मग भागवतामध्ये सुद्धा काय सांगितलंय आपल्याला की अंतरी अभ्यास करा, काहीतरी तुम्ही प्रयत्न करा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल, जिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि मग
समर्थ मनाच्या श्लोकात जसं म्हणतात तसं विठोने शिरी वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी जय जय रघुवीर समर्थ. जो शंकर साक्षात कल्याणकारी जो आहे, शंकरोती ती शंकर आहे, तो जेव्हा रामनाम घेतो आहे तर तुम्हीही रामनाम घ्या असं मनाच्या श्लोकांमध्ये अनेक ठिकाणी समर्थांनी सांगितलेलं आहे. ह्याच्यातनं आपण काय शिकायचं असतं, त्या त्या दैवताचे गुण आपल्या अंगी आणायला शिकायचे. हा प्रयत्न. अभ्यास म्हणजे काय करायचं नाही बाबा, आम्हाला काय तत्वज्ञान समजत नाही, एवढं काय ते संस्कृतमध्ये सांगितले ते काहीही कळत नाही आम्हाला, कारण आपण सामान्य माणसं आहोत सगळेजण. पण आपल्याकडे भाषांतर उपलब्ध आहेत, समजून घ्यायचं असेल तर खूप उपलब्ध आहे. आणि आता तर युट्यूबचं माध्यम इतकं मोठं आहे आपल्याकडे, अनेक विद्वान तत्वज्ञ खूप सोपं करून हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि म्हणून ते म्हणतात की भागवताचा अभ्यास करा, जे काही तुमच्या समोर उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करा. धीर उदार सुंदर कीर्ती जाणतसे हर सोडविले सुरवर वरदायक खरा म्हणावा जय जय राम. रामांचं गुणवर्णन केलेलं आहे शेवटी समर्थांनी इथे. धीर उदार सुंदर, अर्थात रामांचं गुणवर्णन करायची आपल्या समोर आवश्यकता नाही, तर हे राम कसे आहेत तर त्यांचं चरित्र निष्कलंक आहे अशा श्रीरामांचं वर्णन केलं. आणि त्यांची कीर्ती हे साक्षात शिव भगवान शंकर सुद्धा जाणून आहेत. आणि म्हणून तेही म्हणतात की रामाचं नाव आपण घ्यायला पाहिजे. त्यांची कीर्ती जाणून ते म्हणतात. आणि सोडवले कुणी, सोडविले सुरवर वरदायक खरा. रावणाने सगळ्या देवतांना बंदिवासात टाकलं होतं. ज्याला वर शंकराने दिलेला होता, ब्रह्मदेवाने ज्याला वर दिलेला होता, अशा रावणाने काय केलं, तो उन्मत्त झाला आणि सगळ्या देवांना, गणेशाला, श्री गणेशांना त्यांनी गाढवा वळण्याचं काम दिलं होतं त्यांच्याकडे. सगळ्या देवता तुरुंगात होते आणि त्यांना सोडवलं कोणी, श्री रामरायांनी सगळ्या देवतांना सोडवलेलं आहे. आणि म्हणून असे जे वरदायक आहे त्या श्रीरामांचं गुणवर्णन आपण ह्या निमित्ताने करूया असं ह्या सवाईमध्ये सांगितलेलं आहे. आपण धावता आढावा घेऊयात फक्त जी देवीची सवाई आहे, मंगळवारची सवाई. धन्य तुळजापूर सुंदर, धन्य तुळजापूर सुंदर, माता नांदे घरोघर, 33 कोटी सुरवर, उभे असती त्या ठाया. यात्रा येत असे अपार, यात्रा येत असे अपार, उदो बोलाचा गजर, गोंधळ होत निरंतर, चमत्कार पावती. येथे येता रामदास, येथे येता रामदास, श्री रामचरणी दृढ विश्वास, अंतरी धरोनी आस, राम ध्यान करीत असे. रामरूपी देवी झाली, रामरूपी देवी झाली, शिवशक्ती आकारली, नामे अंतरी निवाली, लक्ष पायी ठेविल्या नावा जय जय राम. तुळजाभवानीचं वर्णन ह्या सवाईमध्ये समर्थांनी केलेलं आहे. अर्थात आज मंगळवार आहे त्यामुळे तुळजाभवानीची सवाई घेतलेली आहे. तुळजा भवानी ही त्वरित पावणारी, म्हणून तिला त्वरिता, तुळजा, तुळजा असं वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे अर्थातच पार्वती. आपल्याकडे शिवशक्ती हे एकच रूपक आहे की ह्या सगळ्यातनं सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि त्या तुळजा भवानीला उद्देशून समर्थांनी ही सवाई रचलेली आहे, जी शिवरायांना तलवार देणारी आहे अशी ती तुळजा भवानी. आणि आपल्याकडे शक्तीची उपासना ही कायम केली जाते. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात धन्य तुळजापूर सुंदर, माता नांदे घरोघर. प्रत्येकाच्या घरातल्या स्त्री तत्वाला, स्त्री शक्तीलाही समर्थांनी वंदन केलेलं आहे. आणि तिथे जी तुळजा भवानी वसलेली आहे तिलाही समर्थांनी वंदन केलंय. आणि तिचं गुणवर्णन कोण करता आहे तर 33 कोटी सुरवर म्हणजे कोण, 12 आदित्य, 11 रुद्र, अश्विनी कुमार आणि अष्टवसु, ह्या सगळ्यांनी, हे सगळे देव तिच्या नित्य सेवेमध्ये, तिच्या नित्य पूजेमध्ये आहेत. आणि अशी ही तुळजा भवानी जिने श्रीरामांना सीता शोधनार्थ मार्गदर्शन केलेलं होतं. म्हणजे तिने परीक्षा पण पाहिली होती रामांची. जेव्हा राम सीता शोधनार्थ फिरत होते तेव्हा पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. श्रीरामांना तात्काळ कळलेलं होतं की ही महादेवी पार्वती आहे. आणि ते इकडे तिकडे बघायला लागले आणि त्यांनी असं दाखवलं की शंकरांना शोधतो, म्हणजे शिव पार्वती आहेत असं त्यांचं मनामध्ये होतं. आणि ते शोधतायत आणि तिला असं वाटलं की ते का बघताय तिकडे तिकडे. आणि म्हणून ती सीतेच्या रूपात होती आणि ती स्वामी असं त्यांना म्हणत होती. तेव्हा त्यांनी म्हटलं की तू पहा आई,
असं त्यांनी विचारलं श्रीरामांनी, म्हणून तिला तुकाई सुद्धा म्हटलं जातं की तू इथे का आलीस, असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग पार्वती देवी वरमल्या आणि मग ते स्वतःचं रूप धारण केलं आणि त्यांना सीता शोधनाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे असं वर्णन आपल्याला सापडतं. ह्या अंबाबाई पुढे काय होतं तर, यात्रा येत असे अपार उदो बोलाचा गजर, गोंधळ पोत निरंतर चमत्कार पावती. मोठी यात्रा इथे भरते, नवसाला पावणारी अर्थातच देवी, सकारात्मक ऊर्जा देणारी ही देवी आणि अनेकांचा कुलाचारही असतो, त्यामुळे ती अनेकांची कुलदेवता आहे. मग त्या कुलदेवतेचं दर्शन घेणं आणि म्हणून अनेक लोक तिथे जात असतात आणि अंबाबाई पुढे गोंधळ आणि पोत उजवणे हे दोन्ही प्रकार केले जातात. आता गोंधळ हा शब्द संस्कृत गुंदल म्हणजे एक प्रकारच्या वाद्याचा आवाज ह्याच्यापासून आलेला आहे असा संदर्भ सापडतो. आणि पोत म्हणजे काय तर ती ज्ञानज्योत आहे, आपल्यातली ज्ञानज्योत उजळवणे. पूर्वीच्या काळी तर लाईट नव्हते, म्हणजे अर्थातच हा विचार मी केलाय ह्याच्या संदर्भातला की लाईट नसायचे, मग देवीचं रूप कसं दिसणार आहे आम्हाला, तर ते पोत जो उजळवला जातो, जो पोत लावला जातो तिथे, त्या प्रकाशात ती देवी आम्हाला पाहायची आहे आणि त्या प्रकाशात ती देवी उजळून दिसते. तर ते रूप आम्हाला डोळ्यासमोर साठवायचं, डोळ्यामध्ये साठवायचं आहे. आणि मग आताच्या काळात काय आपण अर्थ लावू शकतो, कारण अभ्यास करताना कायम हा अभ्यासकाने विचार करावा की त्या काळात हे सांगितलं, मग आत्ताच्या काळात मी कसं जोडून घेणार आहे. आता आपण म्हणून लाईट आहेत की कशाला पाहिजे पोत वगैरे, काही गरज नाहीये पोताची. तर पोत उजळवायचा कशासाठी, तर आपल्यातली ज्ञानज्योत आहे ती तेजाळली पाहिजे, आपली आत्मज्योत जी आहे ती तेजाळली पाहिजे, त्याचा प्रकाश असला पाहिजे. आपण म्हणतो ना चेहऱ्यावरती तेज आहे, म्हणजे काय आहे तर ते आतलं जे आहे काहीतरी ते उजळवलं आपण तर त्याचं तेज आपोआप चेहऱ्यावर आपल्या दिसतं. आणि म्हणून ती तो पोत जे उजळवली जाते ती एक प्रकारची ज्ञानज्योत असं आपण म्हणू शकतो. असं म्हटलं इथे की येथे येता रामदास, श्री रामचरणी दृढ विश्वास, अंतरी धरवणी आस, राम ध्यान करीत असे. समर्थांना जिथे तिथे रामरूप दिसत असे. पंढरपूरला गेले तरी विठ्ठल हे रामरूपात त्यांना दर्शन विठ्ठलाने दिलेलं होतं. मग येथे का रे उभा श्रीरामा असा प्रश्न त्यांनी विठ्ठलाला विचारला होता. मग चापपाण काय केले, करकटावरी ठेविले असं समर्थ म्हणतात. तसा इथेही त्यांना प्रश्न पडलेला आहे की ही देवी आहे, देवीने सुद्धा रामरूपात त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं की येथे येता रामदास, श्री रामचरणी दृढ विश्वास, अंतरी धरवणी आस, राम ध्यान करीत असे. ही देवी कुठल्या कुठल्या रूपांमध्ये आपल्याला दिसते तर कृतयुगामध्ये महिषासुर मर्दिनी, त्रेतायुगामध्ये श्रीरामांना सहाय्य करणारी रामवरदायिनी. समर्थांनी देवीची अत्यंत उत्तम उत्तम स्तोत्र लिहिलेली आहेत आणि देवीला ते रामवरदायिनी असं संबोधतात. त्याच्यानंतर द्वापार युगात धर्मराजाला कृपाप्रसाद देणारी दुर्गा भवानी आणि आत्ताच्या कलियुगामध्ये शिवरायांना सामर्थ्य देणारी ही तुळजा भवानी. एकच तत्व आहे, ते वेगवेगळ्या रूपांमध्ये हे समोर आलेलं आहे. आणि समर्थ तिथे रामरायांवर तर त्यांची निष्ठा होतीच, पण देवीला त्यांनीही नवस बोललेले होते समर्थ सुद्धा की आमच्या शिवरायांचं राज्य येऊ दे, ह्या शिवरायांचं राज्य आल्यानंतर मी येईन. आणि तो नवस फेडायला समर्थ हे तुळजा भवानीला तुळजापूरला गेलेले होते ह्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. आणि म्हणून समर्थांनी ह्या देवीची प्रार्थना केली, मोत्यांचा चौकडा त्यांनी देवीला अर्पण केला असे उल्लेख सुद्धा आपल्याला सापडतात. आणि शेवटी समर्थ म्हणतात रामरूपी देवी झाली, शिवशक्ती आकारली, नामे अंतरी निवारी लक्षपाळी ठेवली. ती देवी रामरूपामध्येच मला दिसलेली आहे आणि त्या देवीचा मी आशीर्वाद मागितलेला आहे. आणि देवीला प्रार्थना काय केली आहे समर्थांनी, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी, दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो. तर आम्हाला तुझं मूळ रूप पुन्हा बघायला मिळू दे आणि तुझ्या मूळ रूपात आम्हाला ते दर्शन देशील आणि जी शक्तीची उपासना आम्ही जी करतो आहोत त्या उपासनेची प्रेरणा कायम आमच्यामध्ये असावी अशी प्रार्थना इथे समर्थांनी ह्या तुळजा भवानीला केलेली दिसते. आपल्यातल्याही शक्ती तत्वाला आपण अशीच प्रार्थना करूया, हे शक्ती तत्व आपल्याला कायम प्रेरणा चेतना देत राहील अशी प्रार्थना करूया. आणि अखंडित निजध्यास आपल्याला काय करता येईल आणि धरा अंतरी अभ्यास, काय अभ्यास आपण करू शकतो आणि ह्या सगळ्यामधनं आपल्याला काय घेता येईल हा विचार ह्या निमित्ताने करूया. आणि आजच्या मंगळवारी, श्रावणातल्या मंगळवारी आपण हा संकल्प करूया, शिवमंगला गौरीचं व्रतही केलं जातं, त्या देवीलाही मनोमन प्रार्थना करूया आणि इथेच विरमूया. सगळ्यांना धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.